मित्रांनो, गेल्या काही दिवसांपासून भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण होत आहे. स्टॉक एक्सचेंजकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार बॉम्बे स्टॉक एक्सचेंज सेन्सेक्स फेब्रुवारी महिन्यात आत्तापर्यंत सुमारे 2300 अंकांनी घसरला आहे. 21 फेब्रुवारी 2025 रोजी भारतीय शेअर बाजारात घसरण दिसली. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज सेन्सेक्स आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज निफ्टीमध्ये मोठी घसरण झाली असून यामुळे गुंतवणूकदार अस्वस्थ झाले आहेत. मार्केटमध्ये सुरू असणाऱ्या घसरणीमुळे साहजिकच शेअर बाजारातील गुंतवणूकदारांचे करोडो रुपये पाण्यात गेले आहेत. त्यामुळे गुंतवणूकदारांना मोठा फटका बसला असून आता शेअर बाजारात कोणते स्टॉक खरेदी केले पाहिजेत याबद्दल गुंतवणूकदारांमध्ये संभ्रमावस्था पाहायला मिळत आहे. मार्केटमधील विश्लेषकांनी सांगितल्याप्रमाणे सध्या विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून मार्केटमधून मोठ्या प्रमाणात रक्कम काढली जात आहे आणि याचा परिणाम हा शेअर बाजारावर दिसून येत असून स्मॉल कॅप आणि मिड कॅप शेअर्सवर याचा सर्वाधिक परिणाम झाला आहे. यामुळे गुंतवणूकदार मोठ्या प्रमाणात चिंतेत आहे. मात्र या घसरणीच्या काळातही शेअर बाजारात लिस्टेड असणारे काही कंपन्यांचे स्टॉक आपल्या गुंतवणूकदारांना चांगला परतावा देताना दिसतील असा अंदाज आहे. या संकटाच्या काळात टॉप ब्रोकरेजकडून असे 3 स्टॉक सुचवण्यात आले आहेत ज्यातून गुंतवणूकदारांना आगामी काळात चांगला परतावा मिळू शकतो. म्हणून टॉप ब्रोकरेजने सुचवलेले ते 3 स्टॉक कोणते, या स्टॉकसाठी ब्रोकरेजकडून काय टार्गेट प्राइस निश्चित करण्यात आली आहे, याच मुद्द्यांचा आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आढावा घेणार आहोत. नमस्कार, मी अजय आणि तुम्ही पाहत आहात अर्थ मराठी हे आमचं नवीन यूट्यूब चॅनल. आमचं काम आहे तुम्हाला आर्थिक साक्षर बनवण्याचं. पहिला शेअर आहे टाटा मोटर्स. टाटा समूहाचे अनेक स्टॉक सध्या घसरत आहेत. टाटा मोटरचे स्टॉक देखील गेल्या काही महिन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात घसरलेत. पण आता या कंपनीचा स्टॉक चांगला परतावा देताना दिसणार आहे. CLSA ने टाटा मोटरसाठी सकारात्मक संकेत दिले आहेत. टाटा समूहाचा टाटा मोटर्स लिमिटेडचा स्टॉक सध्या 672 वर ट्रेड करतोय, पण CLSA ने याला बाय रेटिंग दिलेली आहे. ब्रोकरेजने याला हाय कन्व्हिक्शन आउट परफॉर्मिंग रेटिंग दिली आहे. म्हणजेच हा स्टॉक जास्तीत जास्त खरेदी करण्याचा सल्ला देण्यात आला असून यासाठी 930 रुपयांची टार्गेट प्राइस निश्चित करण्यात आली आहे. आता बघूया दुसरा स्टॉक, सुझलॉन एनर्जी. सुझलॉन एनर्जीचा स्टॉक आगामी काळात आपल्या गुंतवणूकदारांना चांगला परतावा देण्याची क्षमता ठेवतो. या शेअर्सची सध्याची किंमत 55 रुपये आहे. मात्र येत्या काही दिवसांनी या स्टॉकची किंमत आणखी वाढणार असे ब्रोकरेजचे म्हणणे आहे. ब्रोकरेज फर्म इन्व्हेस्टिक सुझलॉन एनर्जी लिमिटेडसाठी सकारात्मक असून या स्टॉकसाठी त्यांनी बाय रेटिंग दिली आहे. म्हणजेच हा स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला देण्यात आला आहे आणि या स्टॉकसाठी 70 रुपयांची टार्गेट प्राइस सुद्धा निश्चित करण्यात आली आहे. आता पुढचा तिसरा स्टॉक आहे अदानी एनर्जी सोल्युशन. सुझलॉन एनर्जी आणि टाटा मोटर्स प्रमाणे अदानी एनर्जी सोल्युशन कंपनीचा हा स्टॉक सध्या आगामी काळात गुंतवणूकदारांना चांगला परतावा देण्याची क्षमता ठेवतो. ब्रोकरेज फर्म ALAR कॅपिटलने या स्टॉकसाठी सकारात्मक संकेत दिले आहेत. हा स्टॉक सध्या 668 रुपयांवर ट्रेड करतोय, पण ब्रोकरेज फर्म ALAR कॅपिटलने अदानी एनर्जी सोल्युशनसाठी बाय रेटिंग दिली आहे. म्हणजेच हा स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तसेच या स्टॉकसाठी 930 रुपयांची टार्गेट प्राइस निश्चित करण्यात आली आहे. पण मंडळी, तुम्हाला काय वाटतं, यातील कोणता स्टॉक तुमच्या पोर्टफोलिओमध्ये आहे? कमेंट करून आम्हाला नक्की कळवा. तसेच व्हिडिओ आवडल्यास आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या विषयावर. तोपर्यंत सप्रेम नमस्कार.